सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय परीक्षक आणि सर्व श्रोतृवर्गाला माझा नमस्कार. दिनांक 12 मे 2020 मंगळवार संध्याकाळची वेळ. संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये. सर्व देशवासीय आपल्या आपल्या रेडिओ, टीव्ही, मोबाईलकडे लक्ष लावून बसलेले आणि तेवढ्यात पंतप्रधानांचं देशाला संबोधन करण्यासाठीचं भाषण सुरू होतं. सगळ्यांचं लक्ष कोरोना बाबतच्या आणि लॉकडाऊन बाबतच्या घोषणांकडे. परंतु यावेळेस लॉकडाऊन नाही तर कोरोना विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला जातो आणि अखेर ते रणगर्जना होते, आत्मनिर्भर भारत. केवळ 2च शब्द, पण हे 2 शब्द प्रत्येक भारतीयाला जागवतात, प्रत्येक भारतीयाची अस्मिता जागवतात. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य या स्वप्नासाठी गांधीजींचे चले जाव, लोकमान्यांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तर नेताजींचे तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या वाक्यांनी एक चळवळ निर्माण केली. त्याचप्रमाणे सर्वोच्च भारत या स्वप्नासाठी आत्मनिर्भर भारत हे शब्द जणू एक संजीवनी ठरले आणि या शब्दांमुळेच संपूर्ण देशात चैतन्याची महालाट पसरली. आणि या अवघड परिस्थितीत सुद्धा पुन्हा एकदा आपण सर्व भारतीयांनी आपल्या ऐक्याचे आणखीन एक उदाहरण जगासमोर घालून दिले. नमस्कार, मी सोहम विनय कुलकर्णी. आज या स्पर्धेत आपल्या समोर विषय मांडतोय पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत. मित्रांनो, आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात झाल्यावर आपल्याला लगेचच आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळी विदेशी उत्पादनं आणि त्यांना पर्यायी भारतीय उत्पादनांच्या याद्या यायला लागल्या. ही उत्पादनं आपण वापरायला लागलो. पुढे काही चायनीज ऍप्सवर बंदी आल्यावर त्याला पर्यायी भारतीय ऍप्स आपण वापरू लागलो आणि यामुळेच या आत्मनिर्भर भारताच्या योजनेतला पहिला टप्पा सर झाला आणि तो म्हणजे व्होकल फॉर लोकल. आणि मित्रांनो, पण खरं सांगायचं तर हा पहिला टप्पाच होता, कारण आपल्या पंतप्रधानांचं हे स्वप्न खूप उदात्त आणि विशाल आहे. यासाठी आपल्याला अनेक पायऱ्या, अनेक टप्पे पार करायचे आहेत. अर्थात या संपूर्ण योजनेमध्ये सगळे उद्योग तर समाविष्ट आहेतच, पण याचबरोबर रोजगार निर्मिती आणि भ्रष्टाचार मुक्त भारत ही 2 उद्दिष्ट देखील आपल्याला साध्य करायची आहेत. आणि या योजनेसाठीच आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं मेगा पॅकेज, लघु आणि मध्यम पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची थांबवलेली आयात, त्याचप्रमाणे N95 मास्क, PPE किट्स यांचं वाढवलेलं उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली निर्यात या सर्वच गोष्टी आपल्याला आपल्या पंतप्रधानांचा निर्धार दाखवतात. आणि ज्याप्रमाणे या योजनेसाठी आपल्या पंतप्रधानांनी कंबर कसली आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या सर्व तंत्रज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी देखील आणि अगदी तुम्ही आम्ही देखील या योजनेसाठी कंबर कसली आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचा GDP हा 23% घसरून सुद्धा आपण ध्वनीच्या 6 पट वेगाने धावू शकणारे प्रक्षेपक अस्त्र निर्माण करू शकलो. अति थंड, अति दुर्गम भागात उत्तम कार्य करू शकणारे लढाऊ हेलिकॉप्टर बनवू शकलो. आपल्या महाराष्ट्रातल्याच नागपूरमध्ये भारतातले पहिले राफेल विमान तयार होऊ लागले. आपल्या नौसेनेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण 2 महाकाय अशा विमानवाहू युद्धनौकांची निर्मिती सुरू केली. पाणबुड्या बांधू लागलो. त्याचबरोबर आपल्या चीन सीमेवर आपण आपल्या सैनिकांना कायम आणि कोणत्याही ऋतूत वापरता येणारा पक्का रस्ता बांधला. या सगळ्या प्रगती, या सगळ्या सुविधा आपण फक्त संरक्षण क्षेत्रातच निर्माण केल्या, पण याचबरोबर आपल्या भारताचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेतीसाठी सुद्धा आपण स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली अवजारे, वेगवेगळ्या यंत्रणा वापरू लागलो. शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती ही अचूक मिळण्यासाठी आपण अत्याधुनिक हवामान माहिती यंत्रणा असणारे उपग्रह बांधून ते अवकाशात सोडू लागलो. आणि याचमुळे आपण कृषी क्षेत्रात सुद्धा आणखीन एक पाऊल पुढे टाकले. या सगळ्या बरोबरच आपण जलसंपदा, रस्ते वाहतूक, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच गोष्टींमध्ये झपाट्याने स्वदेशीकरण करून ही सर्व क्षेत्रे आत्मनिर्भर बनवत आहोत. आणि याचबरोबर आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी घेतलेला आणखीन एक निर्णय, अर्थात बदललेले शैक्षणिक धोरण, हे जणू या आत्मनिर्भर भारत योजनेचा पायाच बनले. कारण 21व्या शतकाला अनुसरून बनवलेली ही शिक्षण पद्धती या आत्मनिर्भर भारताच्या संपूर्ण वाटचालीत आपला सिंहाचा वाटा उचलणार आहे नक्की. एकूणच काय तर ज्यावेळेस अगदी लघु गृहोद्योगांपासून तर ते अवजड औद्योगिक उद्योगांपर्यंत संपूर्ण भारत हा 100% स्वदेशी ज्यावेळेस बनेल, त्यावेळेस आपल्या पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत हा एक जागतिक आर्थिक महासत्ता असेल. आपल्या एकमेव द्वितीय संस्कृतीचे सर्व जगाला दर्शन करून देत असेल आणि अर्थातच आपला भारत देश हा एक विश्वगुरु बनला असेल. आणि मित्रांनो, आपण सुद्धा हाच भारत देश आणि हेच स्वप्न आपल्या डोळ्यापुढे ठेवूया आणि एकत्रित प्रगती करून आपल्या देशाला पुढे नेऊया. धन्यवाद.